मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठा विश्वासपात्र असलेल्या मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि गेल्या 8 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून चालवत असताना याच्यापासून लग्न जुळण्याऐवजी किंवा कुणाला मार्गदर्शन होण्याऐवजी या गोष्टीचा त्रास जास्त होत असल्याने एक फोन कॉलचा त्रास किंवा स्वतःची कामं करत असताना अनेक गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे आम्ही जी काही कार्यपद्धती बदललेली आहे तर हे फक्त आता वेबसाईट आणि जे काही ऍप्लिकेशन आहे मराठा लग्न अक्षदाचं आणि याच्याकडे जे काही बायोडाटे नोंद होतात तर त्याच्यासाठी संपर्क आणि मध्यस्थी करण्याचा जो काही प्रयत्न करणार आहोत तर ते फक्त युट्यूबच्या मेंबरसाठीच आपण हे करणार आहोत. कारण दिवसभरातून जर 50 फोन येत असतील तर प्रत्येकाला आपण उत्तर देऊ शकत नाही, न्याय देऊ शकत नाही. स्वतःची कामं सांभाळत असताना, शेतीमातीशी नातं ठेवत असताना ह्या गोष्टी शक्य नसतात. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या जॉईंट बटनावर क्लिक करून मेंबरचं सबस्क्रिप्शन घ्या. कारण मेंबरसाठी आपण एक स्वतंत्र ग्रुप तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही लिमिटेड आपले मेंबर असतील 5-50 तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न सर्व मिळून करण्याचा प्रयत्न करू. मग त्याला यश येईल अपयश येईल तो नंतरचा विषय. मात्र कुणाची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी आम्ही या ठिकाणी देतो. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. हा जो काही असेल तर तो प्रामाणिकपणे एक काहीतरी कुणाचं तरी चांगलं झालं पाहिजे या हेतूने आम्ही हा प्लॅटफॉर्म गेल्या 8 वर्षापासून रन करत आहोत. दिवसभरामध्ये 10 ते 20 बायोडाटे दररोज आमच्याकडे लग्न अक्षदाच्या वेबसाईटवर नोंद होत असतात आणि ते पडताळणी केल्याच्या नंतर त्याला व्हेरीफाय केलं जातं. कारण याच्यामध्ये रिकामा कचरा किंवा बाजार भरून काही अर्थ नसतो. आणि मग हे होत असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस 20 मुलांचे बायोडाटे येतात तर मोठ्या मुश्किलनं 3-4 मुलींचे बायोडाटे येतात. तर तुमच्याकडे कोणी लग्नाचं असेल, एखादी तुमच्या ओळखीतील मुलगी असेल, गरीब असेल, विधवा असेल, परित्यक्त्या असेल, जिला लग्नाची गरज असेल असे असेल तर अशांची नोंद करायचा प्रयत्न करा किंवा ते आमच्याकडे बायोडाटे पाठवा. स्वतःचा परिचय देणारा व्हिडिओ आमच्याकडे पाठवा की जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याला प्रयत्न करू. जे काही या 2-3 दिवसामध्ये आमच्याकडे जे काही बायोडाटे नोंद झालेले आहेत तर त्याच्यातले जे काही मोठ्या संख्येने बायोडाटे नोंद होत असताना बऱ्याचदा आम्ही वारंवार सांगत असतो की ओळखपत्राशिवाय आम्ही कुठलीही प्रोफाईल व्हेरीफाय करत नाही. कारण याचे आम्हाला अनेक वाईट अनुभव आलेले आहेत, पोलिसांपर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींचं पथ्य आम्ही पाळत असतो. बरेच जण असं म्हणतात की तुम्ही मोबाईल नंबर का दिसत देत नाही किंवा हे करत नाही. तर जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील, सामाजिक सभ्यतेचे नियम असतील तर ते नियम आम्ही कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न करतो आणि कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. आमच्याकडे जे काही काल परवा बायोडाटे नोंद झालेले आहेत तर 13-073 जो रोहन नावाचा बायोडाटा आहे तर याच्यामध्ये फोटो व्यवस्थित नाही, ओळखपत्र सुद्धा व्यवस्थित नाही, फोटो 2 नंबरला टाकलेला आहे. 13-072 आहे संग्रामचा. आपला बायोडाटा व्हेरीफाय झाला आणि तुम्हाला ग्रुपची लिंक पण आम्ही पाठवलेली आहे व्हॉट्सअपला. सागरचा दुसरा एक बायोडाटा आहे 13-071. ओळखपत्र नाही, आपल्याला मेसेज आम्ही 2 वेळा केलेला आहे मात्र आपण त्याच्यात प्रतिसाद दिलेला नाही. लहुजीचा बायोडाटा आहे व तिचं सुद्धा ओळखपत्र नाही. 2 वेळेस आपण त्यांना मेसेज पाठवलेला आहे. त्यांनी रिक्वेस्ट टाकलेली आहे एका मुलीला, ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होणार नाही, मंजूर होणार नाही. 13-070 एक बायोडाटा आहे, 13-069 आहे, 13-068 आहे, 66 आहे, 13-065 आहे, 13-063 आहे, 61 आहे, 13-054 आहे आणि याच्यामध्ये पुन्हा एक 13-055 पण आहे. शरद, अतुल, राहुल, मनीष, प्रसाद, दिग्विजय, लहू. आपल्या प्रोफाईलमध्ये आपण ओळखपत्र अपलोड केलेलं नाही. काही बायोडाटे हे मुलींच्या याच्यामध्ये अपलोड केले जातात, म्हणजे चुकून वर आणि वधू सिलेक्ट करायच्या ऐवजी वधू सिलेक्ट केलं जातं. अशामध्ये 13-067, 13-064 आणि 13-056 हे जे काही बायोडाटे आहेत तर आपण हे लवकरात लवकर दुरुस्त करावे. आपण सगळ्यांना आम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेज केलेले आहेत. बरेच जण पाहूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग आपण दुसऱ्यावर ठपका ठरतो की आमचं लग्न जुळत नाही, तर अशी लग्न जुळत असतात. बऱ्याचदा आम्ही हे सांगतो की बाबा ग्रुपवर आपण ज्यावेळेस बायोडाटा टाकतो तर त्यावेळेस बायोडाटा आपण व्यवस्थित टाकला पाहिजे. बरेच मुलांचे फोटो किंवा मुलींचे फोटो चित्रविचित्र फोटो असतात. कोणीतरी काळा चष्मा लावून फोटो टाकतं आणि मग बऱ्याचदा असंही होतं की एका जवळच्या ठिकाणी आम्ही दोघांचे बायोडाटे एकमेकांकडे शेअर केले, मध्यस्थ म्हणून बोलणी करत असताना सगळी पसंती झाली, घरदार पोरगा सगळं. आणि मग शेवटी ज्यावेळेस आम्ही मुलीकडच्या नातेवाईकाला फोन केला, अहो काय झालं, तुम्ही येणार होते ते, आपल्याला बोलणी करायची होती पुढची.
ते म्हटले जरा नाही आम्ही थोडस हे झालं सगळं चांगलं आहे पण मुलगा जरा डोळ्यानं आदोय. म्हटलं नाही मग डोळ्यानं चांगला आहे तो. नाही म्हणे त्याला काळा चष्मा लावलेला आहे. म्हणजे उगीच समोरच्याचा गैरसमज होतो किंवा याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे काय. कशाला ते काळे चष्मे चित्र विचित्र. आपली एक सामाजिक सभ्यता, एक संस्कृती, एक परंपरा आहे. उगीच बरमुडावर, गाडीच्या बोनेटवर, बुलेटवर कशाचे कसे फोटो काढायचे. आपण फोटो लग्नासाठी टाकतोय, मॉडेलिंगसाठी टाकत नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मुलींचेही काही काही चित्रविचित्र फोटो असतात. तर असे असायला नको. ज्यांचे जे पुण्या मुंबईचे लोक आहेत तर त्यांची संस्कृती वेगळी आहे. मात्र आपण गावखेड्यात राहतो, शेतीमातीत राहतो. त्याच्यासोबतच 3 मुलींचे प्रोफाईल व्हेरीफाय झालेले आहेत. 13,047, 13,049 आणि 13,051. ह्या ज्या 3 प्रोफाईल आहेत मुलींच्या, तर ह्या प्रोफाईल व्हेरीफाय झालेल्या आहेत. तुमच्या अपेक्षेत जर बसत असतील तर त्यांना तुम्हाला पाहायला पूर्णपणे ते मोफत आहे. सुरुवातीला लॉग इन केल्या केल्या 2 रिक्वेस्ट तुम्ही मोफत टाकू शकता. तिसऱ्या रिक्वेस्ट साठी मात्र तुम्हाला 50 पॉईंट्स लागतात आणि ते 50 पॉईंट्स कसे मिळवायचे त्याबाबत आम्ही वारंवार सांगत असतो. मग इथेही सांगतो की खाली एक सेटिंगचं बटन आहे. लग्न अक्षदाच्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर जर तुम्ही गेले तर दोन्हीची कार्यपद्धती सारखीच आहे. तर तिथे खाली सेटिंगच्या बटनवर तुम्हाला शेअर ऍप लिंकचं एक शेअरची लिंक दिसते. ती जर तुम्ही तुमच्या मित्राच्या व्हॉट्सअपला जर शेअर केली तर त्या ठिकाणी त्याच्यासोबत तुमचा रेफरल कोड जातो 13,057, 13,052 जो काय असेल तो. त्या मित्राला तुम्ही फोन करून सांगितलं पाहिजे की दादा ही ऍपवर वेबसाईटवर तू लॉग इन कर ओटीपी टाकून आणि नाव तालुका जिल्हा निवडल्याच्या नंतर पासवर्ड सेट केल्याच्या नंतर खाली रेफरल लिंक मागते रेफरल कोड. तर त्या ठिकाणी जर रेफरल कोड टाकला आणि सबमिट केलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 50 पॉईंट्स आपोआप मिळतात. मग असं जर तुम्ही 10 मित्राला जर तुम्ही शेअर केलं तर तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉईंट्स मिळतात. उगाच कुठेही रिक्वेस्ट टाकत बसू नका की मुलगी एमबीबीएस आहे आणि आपलं शिक्षण 9वीच पास आहे तर अशी लग्न जुळत नसतात. उगीच मुलगी सातारची आहे, मुलगा अमरावतीचा आहे, चालत नसतं. लग्न ही नात्या गोत्यात आपल्या भागात. आणि जास्तीत जास्त प्रोफाईल जर याच्यावर आल्या आपल्या 10 मित्रांना शेअर केलं तर त्याच्यातून जास्तीत जास्त प्रोफाईल आल्याच्या नंतर जास्तीत जास्त लोकांना माहिती होईल. दररोज संध्याकाळी एका मित्राला नातेवाईकाला फोन लावा लग्नासाठी 2 मिनिटं बोला, खाली खुशाली विचारा काय चाललं, झालं का पेरणं, हळदीचे बेड पाळले का, काडी कचरे असलं का, नागरडी केली का, कोळपणी केली का, वखरणी केली का, यावर्षी आंबा कसे काय आले होते, लिंबोळ्या लिंबाळ पिकल्या का, काहीतरी बोलत बसा. बोलता बोलता 2-4 वेळेस फोन लावल्याच्या नंतर थोडंसं माणुसकीनं बोला. चौथ्या वेळेस आपोआप एखादी मुलगी असली तर पहा ध्यानात ठेवा, एखादा मुलगा असला तर ध्यानात ठेवा. असं एकमेकाला बोलत चला. जे लोक पैसे घेऊन दलाल लोक करतात ते आपणच करा ना फुकटात. त्याच्यानंतर आम्ही हेही सांगत असतो की बा आमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप येतात त्या व्हॉट्सअप ग्रुपचे तुम्ही ऍडमिन बना, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. आमच्यासारख्या लोकांचं काम तिथे पडणार नाही. याच्यातही तुम्हाला हेही सांगतो आम्ही की तुमच्याकडे जर कोणी नात्यागोत्यातली एखादी मुलगी असेल तर ओळखपत्रासह तिचा बायोडाटा आमच्याकडे पाठवा. आपण त्या लग्नाक्षदाच्या वेबसाईटवर त्याची नोंद करू. त्याच्या बदल्यात तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉईंट आम्ही देऊ. नसेल तर 10-20 रुपये खर्च करा. नसेल तर जर तुम्ही मेंबर असाल तर मेंबरसाठी आपण पॉईंट मोफत देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुमच्याकडे मेंबरचा आयडी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा आयडी क्रमांक कळवा. त्याच्या बदल्यात तुमच्या आयडीला आम्ही एका रिक्वेस्टचे पॉईंट हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर लगेच टाकून देऊ. कॉमेंट तुम्ही कधीही करा, 4 दिवसानं करा, 2 दिवसानं करा, लगेच तुम्हाला पॉईंट भेटतील. आमचा व्हॉट्सअपचा नंबर तुमच्याकडे आलेलाच असतो. तुमच्या काय सूचना असतील की आपण लग्न जुळवण्यासाठी काय करू शकतो, कार्यपद्धतीमध्ये काय बदल करू शकतो तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.